मोदी पाहिजे. कशाला पाहिजे आम्हाला. महागाई वाढली म्हणतात. महागाई वाढून दे. वाढली तर महागाई ते कुणी वाढवली? त्यानं वाढवली का? काय नाही वाढवली. महागाई वाढवली म्हणून आम्ही हे पंखा महाग झाला म्हणून आम्ही घ्यायचा बंद केलाय का? घेतोच ना. या लोकल राजकारणाकडे बघत नाही, आम्ही देशाचं नेतृत्व निवडतोय. तसं नाही. त्यांनी काम जो माणूस काम करतो त्यालाच आपण प्राधान्य देतो. खासदारांचं काम हे नाही की तुमच्या गल्लीतल्या गटारी साफ झाल्यात का नाही बघणं किंवा हे नाही. आमच्या जत्रा संपल्या की आम्ही मिटिंग घेणार. मग ह्यात लक्ष घाला. आम्ही सत्तूभाऊच्या पार्टीला काँग्रेसमधनं जाणार. आमच्या शिराळ्यात आता या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न या शिराळ्यात झाला, या शिराळ्याच्या पावनभूमीत झाला. तर त्यांनी संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून त्यांनी आता संभाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी पहिला निधी त्यांनी 1.5 कोटी रुपये दिले. आमची प्रथम आणि एकमेव पसंती फक्त धैर्यशील दादा मानेंना आहे. आम्ही मोदींच्या पहिल्यापासून आम्ही भाजपची माणसं आम्ही मोदी सांगतील त्यांनाच मतदान करणार. मोदीजींचं जे स्वप्न आहे की 2047 पर्यंत विकसित भारत बनवायचं, तर हे जे स्वप्न घेऊन चालणारा आमचा खासदार आहे, आमच्या हक्काचा खासदार माणूस आहे. धैर्यशील दादांचं जरा काम मोठं आहे आणि मोदी साहेबांच्यामुळे ती 100% सीट निवडून येणार. राजू शेट्टी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी केला करायला माणूस पाहिजे ना कोणतं. आमचा नागपंचमीचा विषय त्यांनी एकमेव असे खासदार आहेत की त्यांनी संसदेत मांडला आमचा विषय, कारण आमची परंपरा खंडित व्हायला लागली. आम्ही महाजन आहे, आमच्या घरातनं पालखी जाती, पण आम्हाला आज आम्ही दुःख बघतोय की आम्हाला त्या जिवंत नागांची पूजा करता येत नाही. हा आमचा जो मुद्दा आहे तो लोकसभेत वारंवार मांडण्याचं काम धैर्यशील दादांनी केलंय. तिच्या बुद्धीला पटेल ते त्यानं केलं, पण आमच्या बुद्धीला पटेल ते आम्ही करतोय म्हणून मोदीला मत. हां. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण वेगवेगळ्या मतदारसंघांच्या मध्ये जातोय आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आत्ता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा येत आहे. इथं माझ्यासोबत आता जर का बघितलात मी चौकामध्ये आहे आणि या चौकामध्ये आता आपण लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेणार आहे. नमस्कार. नाव कसं आपलं? प्रदीप शामराव सूर्यवंशी. इथलंच आहे का? इथलं. राहायला कुठं? मोरणा कॉलनी. काय वातावरण इकडं खासदारकीचं बघायला गेलं तर? आता कसं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेला निवडून देणार. म्हणजे इथले गावकऱ्यांची तर प्रतिक्रिया अशी आहे. वातावरण बघता गावकऱ्यांचं इथं कसं आहे? सगळे मोदीच म्हणतात. मोदी म्हणतात. का हो एवढं मोदी? आता चाललेच घ्या, तुम्हाला काय माहिती. देशात चाललं 370 कलम हटवलं म्हणा, आणि काय CC कायदा लागवता झाला, आणि काय भरपूर. आणि धैर्यशील मानेंना खासदारकीचा फंड आमच्या शहरात भरपूर दिला आहे. फंड दिलाय नाही म्हणतात. फंड दिलेला संपर्क नाही, कामं नाही. आमच्या कॉलनीचं 2 रस्ते आहेत. तर चला बघा, आजपर्यंत कुठल्या खासदारांना कॉलनीतले रस्ते केलेले नाही, मी ऐकलेलं नाही. बरं. अंतर्गत गटारी केलेले आहेत. आणि संभाजी महाराजांचं स्मारकासाठी निधी आला आहे. आणि काय म्हणजे आणि काम म्हणजे काय असते. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं जावेद नादाव साहेब. राहिलं कुठं? प्रॉपर सोमवारपेठ 32 शहर इथलंच आहे. काय वातावरण? धैर्यशील दादांचं जरा काम मोठं आहे आणि मोदी साहेबांच्यामुळं ती 100% सीट निवडून येणार. आमच्या समाजाला आता फकीरवाडी म्हणून गाव आहे, तिथे आता निधी तिने कमीत कमी 10 लाख रुपये दिले. आता बिकट किल्ल्याचा जी संभाजी महाराजांचं हे आहे त्याच्यासाठी बी साहेबांनी निधी आणलेला. प्लस इंगरूळ म्हणून गाव आहे आपण, तिथे आमच्या समाजाला तिने साहेबांनी आमच्या मदत केलं परिषद. आता आमची दर्गा म्हणून इथं आहे आमच्या समाजाची, पीर सलाउद्दीन बाबाची. तिथे तिने आम्ही आता निधीचा परवा इलेक्शनच्या आधी त्याने मंजूर दिलेले आहे. साहेब म्हटले की इलेक्शन झाल्यावर तुम्हाला तिथे निधी देईल. बरं. काम केलं 100% काम. सत्तेच्या दाबा इथनं आता जवळ बघायला गेलं ते आता सरोडकर आहेत. ते आता आपण कसं आहे खेडेगावात नाही, आता त्याच्याने कोण ओळखणं बी झालं. सिटी लेवलची गोष्ट वेगळी पडते. राजकीय क्षेत्रात मोठं माणसाचे आता राष्ट्रवादी राजू शेट्टी आहे. राजू शेट्टी साहेबांनी आतापर्यंत 10 वर्ष शहरासाठी तर काही केलेलं नाही. आता धैर्यशील दादाने आता जे नागपंचमीचा जो विषय होता ते तिने तर आपल्या संसद भवनमध्ये तिने मांडलाय. ती 100% मोदी साहेब आले तर ती सुद्धा आमची यात्रा चालू होणार. आमची यात्रा बंद पडल्या कशाची नागासाठी आपली ती 100% आता खासदार साहेब निवडून येणार. त्यानंतर ती प्रोसेस 100% होणार आहे. जसे बैलगाडी शर्ती तिने मंजूर करून दिली आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी.
तसे हे बी 100% आमचं होणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं आहे? गौरी शिवापा चरणकर समोरपेठ. मोदींच्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून द्यायचं, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे की आम्ही मोदींच्या पहिल्यापासून आम्ही भाजपची माणसं आम्ही मोदी सांगतील त्यांनाच मतदान करणार. तुम्ही भाजपचीच आहे? हां. कुठला काय प्रश्न शिराळातीतलं आहे आम्ही. आणि धैर्यशील मानेंनी सुद्धा बरीचशीच कामं केलेली आहेत. पंचमीचा विषय मांडलेला आहे तेव्हा महत्वाचे आहे. आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करू. इथलंच आहे का? लोकसभेची निवडणूक लागली आहे, खासदारकीला आता 4 उमेदवार आहेत. तुमची पसंती कुणाला? असं काय सांगता येत नाही ना. पसंती पक्ष म्हणून कुठला पक्ष वगैरे असं काय धरून सांगता येत नाही ना. आपलं मतदान ही गुपितच होणार. काय तरी विकासाला मतदान, विकासाला शेवटी विकास कोण करेल? जो आपला पक्ष आता आहे तेच. कुठला? भाजप. आता राजू शेट्टी बघू. राजू शेट्टी आहे तिकडं. जर का बघायला गेलं तर आता राजू शेट्टी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी करायला माणूस पाहिजे ना कोणतं. म्हणून राजू शेट्टी. काय वातावरण जर का खासदारकीचं बघितलं तिकडे? खासदार धैर्यशील माने दादांना सपोर्ट आहेत. धैर्यशील माने. काय बरं धैर्यशील माने? त्यांनी एकमेव आमचा नागपंचमीचा विषय त्यांनी एकमेव असे खासदार आहेत की त्यांनी संसदेत मांडला आमचा विषय. कारण आमची परंपरा खंडित व्हायला लागली. काय इकडनं जर का बघायला गेलं तर सत्यजित आबा आहेत, राजू शेट्टी आहेत. कसं मतदान होईल शिराळामध्ये? इथं दादांनाच लीड मिळणार शिराळामध्ये. कसं काय? कारण त्यांनी नागपंचमीचा विषय संसदेत मांडलेला आहे, त्यामुळे दादांनाच लीड. काय वातावरण इकडे खासदारकीचं? खासदारकी 4 उमेदवार आहेत. बरोबर आहे. सत्यजित पाटील यांच्या पाठीशी आमदारांची संख्या वगैरे असल्यामुळं जास्त आहे. पण तरी पण राजू शेट्टी यांना शेतकरी वर्ग जो आहे तो राजू शेट्टीच्या पाठीशी जास्तीत जास्त आहे. त्यामुळं राजू शेट्टी होईल या शिराळ्यामध्ये जर का बघायला गेलं कसं वातावरण? आता शिराळमध्ये काय झालं आहे, आमदार सत्यजित पाटलांच्या बाजूला असल्यामुळं शिराळमध्ये त्यांना चांगलं होणार म्हणतात सत्यजित पाटलांना. पण काही असा एक वर्ग आहे शेतकरी वर्ग की ज्यांना म्हणजे राजू शेट्टीला हे होणार. हे 2 उमेदवारांना जास्त हे होणार. 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवार. धैर्यशील दादा. का धैर्यशील दादा? धैर्यशील दादाने आमच्यासाठी केलेलं आहे शिराळ्यासाठी. नागपंचमीचा एक विषय होता, तिने खासदार लोकसभेत मांडला. आणि आम्ही एक बैलगाडी शर्यती घेतो. आम्ही बैलगाडी प्रेमी आहे इथलं. आम्ही एक हिंदवी स्वराज्य ग्रुप आहे आमचा. मग त्या ग्रुपमध्ये आम्ही हे करतो. तर आम्हाला धैर्यशील दादाचे पाठिंबा चांगला आहे. सगळं व्यवस्थित आहे. आमचं परमिशन असो काय असो सगळे कुठे पर्सेंटेज धैर्यशील मानेंना होईल इथं एक 60% होईल की. 60% काय सांगताय? होय. पंचमीचा विषय आहे. पंचमीचा विषय असल्यामुळं सगळ्यांनी शिराळकरांनी सगळ्यांनी करावं. इकडचंच आहे का? लोकसभेची निवडणूक लागली. आज 4 उमेदवार रिंगणात आहेत. आता खासदारकीला कुणाला निवडून द्यायचं? आपल्या मनावर येईल त्याला. कुणाला काय आता प्रत्येक जण आपल्या मनातलं मनाचं सांगायचं नाही सांगायचं. मनाचं काय सांगायचं? कोण चांगलं काम करतं? सगळी चांगलीच आहेत, वाईट कोणच नाही. सगळी चांगली. इकडं सत्यजित आबा आहे, धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहे, वंचितचे DC पाटील आहे. चौघांच्यातली आता पसंती कुणाला? कोण येईल तो आपलाच. काय आता पसंती काय सगळी सारखीच की आपल्याला. राजू शेट्टीने काही 4 वर्षात कामच केलं नाही. मला वाटतं नौका आबांना पसंती आता सध्या. तुम्ही काय सांगाल साहेब? काय यंदा खासदारकीला उमेदवार म्हणून पसंती कुणाला देईल? पसंती आमची ह्याला आहे आमची आता आबा कसे नव्हते बाबांचे. होय. बाबांच्यालाच आबांना पसंती. बाबांच्या. का बरं आबांना पसंती? आबांना का पसंती? इकडचे त्या लोकांनी काही कामच केले नाही. 4 उमेदवार आहेत. 4 उमेदवारांच्या पैकी आता पसंती कुणाला? धैर्यशील माने, राजू शेट्टी, सत्यजित आबा आणि कुणाला? काय सांगाल मामा? काय सांगायचं? कार्यकर्ते सभावर राहणार. गावच्या आमचं कार्यकर्ता आहे तर त्यांच्या हिसाबावर राहणार. हो. काय गावात ठरले? काय नियोजन झाले का? गावात काय नियोजन झालेलं नाही अजून आता. आमच्या जत्रा झाल्यावर पुन्हा होणार. आमच्या जत्रा संपल्या की आम्ही मिटिंग घेणार. मग यात लक्ष घालणार. आम्ही सत्तूभाऊच्या पार्टीला काँग्रेसमधनं जाणार. आम्ही मोदीच्या पार्टीला येणार. असं होणार. असं सगळ्यांच्याकडे बघून देखून करणार का? ते काय असं रिटर्न असा काही विषय नाही. मोदी पाहिजे काय नको? आता मोदी पाहिजे. कशाला पाहिजे? आम्हाला महागाई वाढली म्हणतात. महागाई वाढून वाढली तर महागाई ते कुणी वाढवली? त्यानं वाढवली का?
काय नाही वाढवली, महागाई वाढवली. म्हणून आम्ही हे पंखा महाग झाला म्हणून आम्ही घ्यायचा बंद केलाय का घेतोच ना. आम्हाला रुपये 2000 रुपये हे घेतला 1750ला. पहिला 1600-1500 पहिला 1600ला होता, आता 1700ला घेतला. पहिला 1000ला इथं त्यानं 2000 द्यायला चालू केलं. आमचं 300 रुपये बचत झालं ना त्यात. बर 2000 रुपये दिले ना 4 महिन्यात ना, मग 200 रुपये आमचं बचत झालं. जीएसटी लावला, महागाई वाढवली, ते सगळं त्याचं त्यानं काय त्याच्या बुद्धीला पटेल ते त्यानं केलं. पण आमच्या बुद्धीला पटेल ते आम्ही करतोय म्हणून मोदीला मत. हा वातावरण कुणाला टाकायचं यंदा मत कुणाला? आम्ही सरासरी राजू शेट्टी राजू शेट्टींना. का बरं राजू शेट्टींना टाकायचं? आपलं ऊसाचं आंदोलन करतो, नाहीतर कुठेतरी काहीतरी दुधाचा ही काहीतरी व्यवसाय करतो शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी, म्हणून राजू शेट्टी. वातावरण काय दादांच्या बाजूनच. कोण दादा? धैर्यशील दादा. का धैर्यशील दादा? दादांनी आता तुम्हाला सांगतो, आम्ही असं बघतोय असं दादांनी शिराळ्यातली, नुसती शिराळ्यातलीच नाही तर पूर्ण मतदारसंघातली भरपूर कामं केली. आमच्या शिराळ्यात आता या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न या शिराळ्यात झाला, या शिराळ्याच्या पावनभूमीत झाला. तर त्यांनी संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून त्यांनी आता संभाजी महाराजांचं स्मारक करण्यासाठी पहिला निधी त्यांनी 1.5 कोटी रुपये दिला. मग आता आमचं मत त्यांनाच पडलं पाहिजे ना, एवढी कामं केलीत म्हटल्यावर. म्हणून आमचं मत. तुम्ही इथलंच आहे का? हो, 32 शिराळा. लोकसभेची निवडणूक लागली, खासदार म्हणून चार उमेदवार रिंगणात आहेत. तुमची पसंती कुणाला? आमची प्रथम आणि एकमेव पसंती फक्त धैर्यशील दादा मानेंना आहे. कारण की आम्ही आत्ता या लोकल राजकारणाकडे बघत नाही, आम्ही देशाचं नेतृत्व निवडतोय. आत्ताच्या या 70 वर्षाच्या काळानंतर 10 वर्षानं भारताला कुठेतरी जागतिक स्तरावर एक मोठं मानाचं स्थान मिळालं आहे. आणि या 47 मोदीजींचं जे स्वप्न आहे की 2047पर्यंत विकसित भारत बनवायचं, तर हे जे स्वप्न घेऊन चालणारा आमचा खासदार आहे, आमच्या हक्काचा खासदार माणूस आहे. आत्तापर्यंत आम्ही मागची 10 वर्ष बघितली, ज्या वेळेत खासदारांचं शिराळ्याला दर्शन सोडा म्हणजे फंड यायचं वेगळीच गोष्ट, आम्हाला कधी बघायला सुद्धा मिळत नव्हते. येत नाही धैर्यशील माने. नाही, विषय कसा आहे माहिती आहे का? आता ते बघा, लोकल राजकारणाचा विषय वेगळा असतोय. माणसांनी नगरसेवक आणि खासदार यांच्यातला फरक पहिला ओळखून घेतला पाहिजे. खासदारांचं काम हे नाही आहे की तुमच्या गल्लीतल्या गटारी साफ झाल्यात का नाही बघणं किंवा हे नाही. 100% त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जावा, ते त्यांच्या माणसांना सांगून तुमची कामं करून देतील. पण आत्ता लोकांनी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा जो माणूस आहे ह्या 8 विधानसभेच्या मतदारसंघांचं नेतृत्व करणार आहे देशामध्ये जाऊन. आमच्या शिराळकरांची सगळ्यात मोठी मागणी होती की 12व्या शतकापासूनची आमची परंपरा आहे नागपंचमीची. आम्ही महाजन आहे, आमच्या घरातनं पालखी जाती, पण आम्हाला आज आम्ही दुःख बघतोय की आम्हाला त्या जिवंत नागांची पूजा करता येत नाही. हा आमचा जो मुद्दा आहे तो लोकसभेत वारंवार मांडण्याचं काम धैर्यशील दादांनी केलंय. तर आम्ही त्यांना मत का देऊ नये हा आमचा प्रश्न आहे लोकांसाठी. म्हणून धैर्यशील माने 100%. सत्यजित आबांचं आता इथनं जवळ पडते, त्यांचं का त्यांना काम? सत्यजित आबांचं काम त्यांच्या मतदारसंघापुरतं लिमिटेड आहे. आणि दुसरा माझा विषय आहे की त्यांनी जे आत्ता त्यांचं नेतृत्व निवडलंय ते नेतृत्व या महाराष्ट्रालाच मान्य नाही आहे. कारण की त्यांनी महायुतीचं जे त्यांनी 19 साली सगळं मोडकळीस आणलं आणि 2.5 वर्षाचं जे स्थापन केलं ते लोकांना मान्य नाही आहे. शिराळ्यातल्या लोकांनी मागच्या वेळी पण 19ला धैर्यशील दादांना महायुती म्हणून निवडून दिलेलं किंवा त्याच्या बेसिसवरच आम्ही विधानसभेला मतदान केलेलं महायुतीला. परंतु जो शिवसेनेनं धर्म पाळला नाही आणि 2.5 वर्षाचं जे मोडकळीस आणलं सरकार, त्यामुळे मला नाही वाटत की भाजपचं ह्या बाबतीत कुठलं चुकलंय किंवा शिंदे साहेबांचं सुद्धा काही चुकलंय. त्यामुळं जर ते सत्यजित पाटील ह्या व्यक्तीनं जर उलट शिंदे साहेबांना हे केलं असतं तर आमच्या माणसांनी त्यांना मोठं केलं असतं. परंतु त्यांची दिशा चुकली असं मला स्पष्टपणे वाटतं. म्हणून नाही ह्याच्यात ही सीट लागणार, मोदीची सीट लागणार. कारण राशन मोफत केले, पेन्सिल चालू केले, SD पासून मोफत झाला आहे लेडीजचा हा पाय. आणि 70 वर्षाच्या पुढे गेले ती त्यासनी फुल हात ती पार मोफत ती SD पास झाला आहे. त्यामुळं जनता सारी त्याच्या पाठीमागणं जाणार मोदीच्या मागं. काय एवढं केलं मोदीनं असं? काय एवढं असं मोदीसाठी? आता अपंगासनी सर्टिफिकेट ही करून त्यानं पेन्सिल चालू केली आहे 2-2 हजार रुपये. शेतकऱ्यासनी पीक कर्ज द्यायला सुरुवात केली आहे. विमा कर्ज देते ती 2000 मिळते की 2000 रुपये वार्षिक उत्पन्न देते ते. आणि म्हणून मोदीलाच निवडून मोदीलाच येणार. मोदीचा उमेदवार असेल त्याला. इथलंच आहे का म्हणलं गाव? गाव कुठलं आहे? इथलंच की इथलंच आहे. लोकसभेची निवडणूक लागली, खासदार म्हणून यंदा कुणाला निवडून द्यायचं? 4 उमेदवार आहेत आता या तुमच्या मतदारसंघात. धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहेत, तिकडचे सत्यजित आबा आहेत, DC पाटील आहेत.
शिराळकर दयासिंग माने. का बरं धैर्यशील माने? काय करताय आता? काय जॉब करतो कुठे? इथंच आहे शहरात फायनान्स शिराळमध्ये. काय जॉबसाठी इथं लोकांच्या म्हणजे मुलांच्यासाठी रोजगाराची काय साधनं आहेत का इथे? आहेत. यंदा कुणाला मत टाकायचं? मग आता द्यायचं राजू शेट्टीला. राजू शेट्टींना. का बरं राजू शेट्टींना द्यायचं? काय शेतकऱ्यांसाठी तर लढतात. हा म्हणून राजू शेट्टींना. इकडं बघायला गेलं तर सत्यजित आबा वगैरे आहेत, धैर्यशील माने आहेत. काय कसं त्यांचं काम करतं? आहे चांगलं. सत्यजित आबांच्या बद्दल काय वाटतं? आबा आता काय चांगलंच आहे तसं आबांचं, पण ते आता काही नवीनच हे उभं राहिलेत ना, हा त्यामुळे काही त्यांच्याबद्दल काही जास्त सांगता येत नाही. या लोकसभा निवडणुकीमध्ये 4 उमेदवार आहेत. त्या 4 उमेदवारापैकी पसंती औंधा कुणाला? पसंती काय, मतदार शिक्का पुढे जेव्हा कर. नाही औंधा तरी कुणाला पसंती कुणाला द्यायची? धैर्यशील माने आहेत, राजू शेट्टी आहेत, तिकडनं बघायला गेलं तर इकडनं आपलं सत्यजित आबा आहेत, DC पाटील आहेत वंचितचे. सत्यजित आबा. सत्यजित आबा. का बरं? आमदार चांगलाच आहे हो, जो पहिला पूर्वीपास कार्यकर्ता चांगला आहे ना. मग काय सांगाल तुम्ही? कार्यकर्ता आहे चांगला. चांगला आहे आणि कामं बी केली चांगली. हे जवळ वाढलं इथलं इथे जवळ म्हणून स्थानिक. आणि माणूस चांगला आहे हो. नाही काय ना इथलं स्थायिक काय म्हणून त्यांना आणि नाही तसं नाही, त्यांनी काम जो माणूस काम करतो त्यालाच आपण प्राधान्य देतो. बरोबर. नाही तर सगळे आमदार सगळे आहेत की आता भरपूर आहेत, पण त्यांनी कामं करायचं पाहिजे का नको? का नुसतं आपलं मत मागायचं, मत दिलं की झालं, त्यांचे ते आपल्या मार्गाला लागले, आमच्या मार्गाला आम्ही लागलो. नमस्कार. निवांत बसलाय? आलंय ना, तुला तासाला घेऊन तास 8ला सुटणार, आपलं 8ला जायचं मंदिरात. 8 पर्यंत इथं बसताय? 8 पर्यंत. कितीला घेऊन येत आहे नातवाला? 5:30ला. 5:30 वाजेपासून 8 वाजे तर थांबताय मी इथं? होय. रोज? रोज. काय सांगताय? मग आता काय कितवीला आहे नातू? काय म्हटलं तर 7वीला आहे. 7वीची आता परीक्षा दिली, आता 8वीला जाणार तासाला. बर, काय लोकसभेची निवडणूक लागली, औंधा खासदार म्हणून कुठल्या पक्षाला? मोदी पाहिजे काय नको औंधा? बघूया सगळ्यांच्या ह्यानं काय कसं काय ठरवलंय? मोदीचं काम चांगलं आहे की हो. 4 उमेदवार आहेत. आता 4 उमेदवारापैकी पसंती कुणाला? आता सध्या तर विचार आहे राजू शेट्टी. राजू शेट्टीला. का बरं राजू शेट्टी? ते शेतकऱ्यासाठी आपला उसाचा ह्याचा दर किंवा काय भांडतोय त्यांच्या संग म्हणून, दुसरं काय आता काय आपल्याला दुसरं काय माहिती. बरोबर. म्हणून शेतकऱ्यासाठी शेतकरी. काय काय होईल या मतदारसंघात? तसं काय सांगता येते. आता म्हणतात की सत्यजित आबा उभारल्यामुळे राजू शेट्टींना जरा मतं कमी पडतील. नाही, पण ते नाहीत उभं राहिले. अहो, सत्यजित आबा उभारले तिकडे राहिले. धैर्यशील माने कळाले. आणि सरोड पाटील, तेच सत्यजित पाटील सरोडकर ते एक उभारल्यात. राजू शेट्टी आणि DC पाटील 4 उमेदवार. तर बघूया काय विचार केला, पण सध्या तर विचार ते आहे सध्या तरी राजू शेट्टींना. आणि काय बदलते काय मत, आता कसं पुढं वातावरण कसं असेल त्यानुसार ठरवायचं. अजून फिक्स नाही. फिक्स. मग बदलले तर कुणाला बदललं? मग तर पहिला आहे तेच द्यायचं. धैर्यशील माने. धैर्यशील माने. का बरं? काय आता पहिला निवडून आलाय, काय कामं केलेत भागातली, रस्त्याची हे जी काय आपल्या भागातली कामं शिराळीतली बरीच केलेत. केले ती रस्त्याची कॉलनीतली कामं त्यांच्या फंडारसंघात झाली. कुठली? या पश्चिम बाजूच्या शिराळच्या जे काय कॉलनी आहेत का नाही, त्याचे डांबरीकरण वगैरे नालकरण रस्त्याच्या कामाला त्यांनी आपण निधी दिलाय, बोर्ड लावला. हो. बरं, कसं होईल या शिराळ्यामध्ये? तुमचं मला मत का आवडलं की कुठला उमेदवार म्हणून नाही, कामं म्हणून करणारा म्हणून देईल त्याला निवडून द्यायचं. वातावरण काय शिराळ्यामध्ये? जर का गट बघितलं, नेते बघितले किंवा या सगळ्यांचं जर का एकंदरीत बघितलंय तर ह्या शिराळा तालुक्याचं वातावरण कसं काय, कुणाला चांगलं होईल? विद्यमान तर हे सगळं राजू शेट्टीकडे शेतकरी वर्ग कामासाठी. म्हणजे आता बघूया पुढं आता काय सांगता येते, काय कोणाच्या मनातलं. पण सध्या तर किती पडतील? धैर्यशील माने. सत्यजित हे नवीनच झाले ना, नवीनच आहेत ना ते. त्यांना नवीन असलं तर आता पसंती देणार नाही एवढी. तर तिकडल्या तालुक्यात कोणा, ह्या तालुक्यातली नाही, शिराळी तालुक्यातली नाही पडणार. नाही पडणार. कसं काय माणूस नवीन आहे, अजून ओळखीचे नाहीत. त्यांचे वडील आहेत, बाबासाहेब आहेत का नाही, ते सगळे ओळखीचे आहेत कारखान्याचे. आमदार होते की, तरी पण आमदार आपल्या भागात नव्हतेच ना, इकडं नव्हते तिकडं होते, त्यामुळे ओळखच नाही ना. तुमची ओळख? आता होईल की ओळख? ते झालंच की. मग आता होणार की फोटो वगैरे बघितल्यावर होणार की जाहिरात. मग तेच की पुढलं अजून वातावरण कसं, अजून प्रचाराला ही नाही ना, कुठं कोणाच्या कुठली सभा म्हणा, कुठं अजून काहीच नाही, त्यामुळं काही कळना ना अजून
कोण कोण उभं राहिले हे बी अजून फिक्स माहित नाही. नाही. 5 कोण म्हणते 5 आहे, कोण म्हणते 4 आहे, असं पण आहे. त्यामुळे आहेत काय? भरल्या फॉर्म 25-30 जण हा मग तेच की 5 तरी आहेत बघ. माघार कुणी कुणी घेतल्या घ्यायचं बघा. शिराळामध्ये आहे. शिराळा या गावामध्ये म्हणजे चौकातील आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा शिराळा चौकामध्ये असलेल्या डायरेक्ट लोकांच्या सोबत भेटून आपण काय त्यांच्या मनामध्ये आहे, येणारा 2024चा खासदार आहे तो खासदार कोण असायला पाहिजे त्या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.